मी काय म्हणतो, इथे बसलेल्यांना काही प्रॉब्लेम आहे का आमच्याशी? मग तुम्ही टाळा का नाही वाजवते? चष्मा घातलेले दिसतात तुम्ही आम्हाला. तसंच आपला आत्मा जो आहे त्यांनी जे एक चष्मा लावलाय शरीर नावाचा, ठीक आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर. आपल्या आत जो आत्मा आहे त्यांनी चष्मा लावलेला शरीर नावाचा, पण ती आत्मा ओळखते की काय खरं आणि काय खोटं आहे. तर तुम्ही काहीच लपवू शकत नाही. तुम्हाला रिदम सोबत चालायचं आहे, ठीक आहे. रेडी सगळे रेडी का? क्या बात आहे. एकत्र दोन सोपा ओळी आहेत, सगळ्यांना गायचे, ठीक आहे. माझ्या मागे हे तुकारामने ट्रिप करवाया, ठीक आहे. कळलं का? 1 2, ठीक आहे. माझ्या मागे म्हणा. तुकारामने, हिंदी है, ठीक है. तुकाराम ने ट्रिप करवा के हमारा भरम उतरवाया. इजी, ठीक है. रिदम से करोगे. हे तुकाराम ने ट्रिप करवाया. 1 2 3. अजून एकदा. हे तुकाराम ने ट्रिप करवाया. 1 2 3 गो. तुकाराम ने ट्रिप करवाया. तुकाराम ने ट्रिप करवाया. तुकाराम ने 1 2 3 गो. तुकाराम ने हो. तुकाराम ने तुकाराम ने हो. तुकाराम ने ट्रिप करवाया. सगळे एकत्र. तुकाराम ने ट्रिप करवाया. हो. तुकाराम ने ट्रिप करवाया. तुकाराम ने ट्रिप करवाया. ट्रिप करवा के करवाया.
विठ्ठल जय अजून जोरात कमा बोलो मंडळी कसं काय मंडळी तुमचा काहीच आवाज येत नाही आपल्याला मजा नाही येत आहे मला असं वाटतंय मी शाळेत आलोय टीचर सारखा आणि तुम्ही असे वर्गात बसलेत मग जरा आवाज करा की मंडळी एकदा सगळ्यांनी शिरवण्यासाठी आवाज करा की इथे आलेल्या सगळ्या महिलांसाठी आवाज करा की कारण मंडळी हे जे भारूड आहे ते आपण लिहिलंय सगळ्या महिलांसाठी आणि आपण नाही लिहिलंय एकनाथ महाराजांनी लिहिलं आणि एकनाथ महाराज काय म्हणतात अगं मला दाबला नको अरे महाराज म्हणतात जरा गप बस महाराज का म्हणतात गप बस त्यांना माहिती अरे त्यांना माहिती आहे की नाही भारूड म्हणजे काय अरे देवा एकनाथ महाराजांनी भारूड लिहिलं बायकांचे प्रॉब्लेम सांगितले त्यांना माहिती आहे का घे पण तुला छान दिसली त्याची प्रॉब्लेम सांगू आता अभंग रिपोर्टचे सादर करतोय आता चालू राहू मंडळी आता अभंग रिपोर्टचे सादर करते त्याला म्हणतात भारूड त्याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात आता भारूड म्हणजे मंडळी काय व्हायचं माहिती आता आपण जसे भेटलोय ना आपण जशी भेटलो तशी मंडळी आधी माणसं भेटायची शिरोड्यात तरी भेटतात मुंबईला तर त्याचा पण म्हणतात बाजूला कोण राहतं आम्हाला माहित नसतं मंडळी आधी माणसं भेटायची आपले आपले प्रॉब्लेम सांगायचे त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचे तर आता हे जे बोलला महाराजांनी बायकांचं भारूड तर ह्या भारुडामध्ये आम्ही बायकांचे प्रॉब्लेम सांगायचा प्रयत्न केला आता माहिती आहे बायकांचे खूप प्रॉब्लेम तुम्हाला पण माहिती आहे पण आता या अभंगामध्ये या भारुडामध्ये आम्ही बायकांचे प्रॉब्लेम सांगायचा प्रयत्न केला आता बघूया हे भारूड नावाचं गरुड तुमच्या डोक्यात जातंय की तुमच्या डोक्यावरून जातंय आता हे म्हणजे डिमांड किती तुला काय काय पाहिजे या म्हशीला काय काय पाहिजे तुला घर बनलं पाहिजे कपडे लक्ष पाहिजे
खायला चमचमीत पाहिजे आणि नवरा तू नो म्हणते मला नवरा नको मला दाखला नको नि नवरा नको हसबंड नको नि डार्लिंग नको दाखला नको नवरा नको हसबंड नको डार्लिंग नको दाखला नको नवरा नको हसबंड नको मला दाखला नको ग बाई मला दाखला नको ग बाई मला नवरा नको ग बाई हिला दाखला नको ग बाई हिला नवरा नको ग बाई हिला दाखला नको ग बाई हिला नवरा नको ग बाई मला दाखला नको ग बाई मला नवरा नको ग बाई हिला दाखला नको ग बाई हिला नवरा नको ग बाई मला दाखला नको ग नवरा नको नको हसबंड नको दाखला नको नवरा नको हसबंड नको मला दाखला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दाखला नको ग बाई नवरा नको ग बाई मोडकचं घर आणि तुटकचं चप्पर 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 बाई मला माहिती आहे तू बोलणार म्हणून बाजूला चालली काय झालं अगं जरा वर बघ वर छान निळा आकाश आहे अगं येडे माझ्या घरात बसून तिला आकाश दिसते माझं छप्पर तुटलंय छप्पर तुटलं तिथं समोर बघ माणसं दिसतात दिसतंय अगं माझ्या घरात बसून तुला बाहेरची माणसं दिसत माझी भिंत तुटली ग बाई भिंत पण तुटकी आहे. अगं माझं छप्पर मोडक माझी भिंत तुटली माझा प्रॉब्लेम तुला दिसतोय की नाही बाया मी काय म्हणती तू काय म्हणते मी काय म्हणते अगं तू काय म्हणते तुला राहिलं तर जागा आहे ना बरं. अगं बाई राहायला जागा असून फायदा काय मग राहायला तर सर्वांकडे जागा असते मग? अगं नुसती राहायला जागा असून फायदा काय काय? माझ्या देवाला देवघर नाही तिच्या देवाला देवघर नाही हिला दाखला नको ग बाई हिला दाखला नको ग बाई हिला नवरा नको ग बाई हिला दाखला नको ग बाई हिला नवरा नको ग बाई दाखला नको ग बाई नवरा नको ग बाई फटकच लुगडं बाई आणि दुटकीचं हाय 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 बाटलीचं लुगडं आणि तुटकीचं चोळी 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 अरे बाबा हिने हे दिलं म्हणून काय ते इज्जत आता वाचली तुला problem सांगतो. काय आहे? अगं प्रॉब्लेम जरा माझ्याकडे बघ बघितलं काय झालं अगं माझ्याकडे जरा नीट बघ नीट बघितलं काय झालं अगं तुला दिसत नाही माझी दिसतंय अवस्था काय माझी झालं? चोळी तुटली आहे चोळी माझं लुगडं फाटलंय बाई ते कशी आली शिरोड्याला तुला सांगते अगं मी काय म्हणते पण अगं तू काय तू म्हणते शिवून घे की गं? अगं शिवून घ्यायची अक्कल मला बी हाय अगं मग प्रॉब्लेम काय अगं आहे? शिवून घ्यायची अक्कल मला बी आहे पण माझ्या कपड्याची हालत हा. अहो मंडळी माझ्या कपड्याची अवस्था आपल्या समाजावानी झाली माझ्या कपड्याची हालत आपल्या समाजावानी झाली आहे हे बघा एके ठिकाणी पडली स्त्री एके ठिकाणी वेगळा झालाय पुरुष आता हे जे स्त्री पुरुष वेगवेगळं झालंय आता ते शिवून घ्यायची अक्कल मला बी आहे पण हे कोणत्या साध्या सुद्धा दोऱ्याने शिवलं जात नाही हे जे स्त्री पुरुष वेगळे झाले हे कोणत्या साध्या सुद्धा दोऱ्याने शिवलं जात नाही म्हणून तुला सांगते मी त्याच्यासाठी एक स्पेशल दोरा शोधते हा एकदम स्पेशल तू वाचतो ना तो स्त्री पुरुष समानतेचा दोरा ऐकलंय कधी याच्याबद्दल
अगं त्या स्त्री पुरुष समानतेच्या द्वारा बघीर हे स्त्री पुरुष काही एकत्र होणार नाही म्हणून तुला सांगते शिवायची अक्कल मला बी हाय शिवायची अक्कल मला बी हाय इथं शिवाया दोरा नाही परत आली भूक लागली आहे काही खायला आहे का जरा पुढे पुढे नको ग कॉर्डलेस आहे पुढे इथं गरम होतंय इथं बरं आहे अगं जरा पुढे ये मग तुला कळेल मी का बोलवते मी जे खायला बनवलंय छप्पर तुमचं आहे मस्त वारा येतोय राहू दे तू तिथे उभी राहा आणि मला सांग भूक लागली काही खायला आहे का तुला भूक लागली मी जे बनवले ते तुला आवडणार नाही बाई आहे काय अगं माझ्याकडे हा कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी आम्हाला दे तुला पाहिजे आम्हाला दे जेवढं बनवलंय सगळं जेवण तुला नग अगं मला न ग अगं काय नग अगं त्याला टेस्ट बिस्ट काय हाय की काय म्हणजे अगं नुसती कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी नुसती कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी असून फायदा काय फायदा काय? अगं नुसती कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी असून फायदा काय काय त्यावर तेलाची धारच नाही त्यावर तेलाची धारच नाही हिला घातला नको ग बाई हिला घातला नको ग बाई हिला नवरा नको ग बाई हिला घातला नको ग बाई हिला नवरा नको ग बाई मंडळी एकनाथ महाराज जनार्दन स्वामींच्या रसात समरस झाले तरी या बयेचे प्रॉब्लेम संपायचे नाही अगं हा नुसता माझा प्रॉब्लेम नाही मग आता हा जो पुढचा प्रॉब्लेम आहे ना ते उपस्थित जवळपास सर्व बायकांचा आणि सर्व मुलींचा प्रॉब्लेम आहे सगळ्यांचा आहे सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे काय आहे? तुला सांगते माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेमच नाही ग बाई ज्यांचे नवरे नाही ते पण ओरडतायत बॉयफ्रेंड असेल बाबा तुला सांगते त्यांच्या पार्टनरचं त्यांच्यावर प्रेम नाही माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम नाही काय अभिदादा खरं आहे का अगं, त्यांना काय विचारते हा वैश्विक प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे आता अगं जो प्रेमाचा रस हो मंडळी जो भक्तिमय प्रेमाचा रस हो जो भक्तिमय प्रेमाचा रस जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराजांमध्ये होता अहो जो भक्तिमय प्रेमाचा रस जनार्दन स्वामी आणि एकनाथ महाराजांमध्ये होता अगं हे होता की नाही होता की नाही